नमस्कार मित्रांनो. तर ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात तर अर्जुन इकडे तन्वीच्या खोलीमध्ये तन्वीचं गाठोडं किंवा सायलीचं गाठोडं काही मिळतं आहे का याचा शोध घेत असतो. तर तेवढ्यात त्याला सायलीचा कॉल येतो. पण तो सायलीचा कॉल काही उचलत नाही. तर इथेच कुठेतरी अर्जुनच्या फोनचा आवाज येतो हे कळताच सायलीही तिकडे येऊ लागते अर्जुनचा शोध घेण्यासाठी. तर अर्जुन मात्र इकडे हाच विचार करत असतो की आता जर तिने इथे मला पाहिलं तर विचारेल की तुम्ही इथे काय करताय म्हणून वगैरे, आणि तेच होतं. तर अर्जुन तिला काही कळू नये म्हणून मात्र सायलीचा कॉल काही उचलत नाही. तर सायली मात्र त्याच दिशेने येत असते आणि तेवढ्यातच सायली अर्जुनला विचारते की तुम्ही इथे काय करताय म्हणून, आणि तीही आत येते. आता मात्र अर्जुन थोडासा गोंधळून जातो की हिला काय सांगावं म्हणून. तर अर्जुन बोलतो की हो, मी तुझा मिस कॉल पाहिला, पण मी कॉल उचलणारच होतो, तेवढ्यात कॉल कट झाला म्हणून. तर सायली विचारते, हो पण तुम्ही इथे तन्वीच्या रूममध्ये काय करताय ते इथे नसताना. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मी आता तन्वी कसं खोटं बोलून सुटली आहे की महिपत जो आहे त्याच्याशी तिचे मैत्रीचे संबंध नाही आहेत, तर उलट तीच विक्टीम आहे म्हणून असं सांगून ती सुटली आहे ना. तर मग मी त्याबद्दलच काही पुरावे वगैरे भेटता आहेत का पाहत होतो तिच्या रूममध्ये वगैरे. आता मात्र सायली चिडते. सायली बोलते, काय बोलताय तुम्ही, प्रिया काय इतकी मूर्ख आहे का की ती तिच्या आणि महिपतच्या मैत्रीचे पुरावे असे आपल्याच घरामध्ये तिच्या रूममध्ये वगैरे लपवून ठेवेल म्हणून. असं नाही आहे. आणि जेव्हा केस चालू होती तेव्हा आपण सर्व पुरावे शोधलेच होते की, तेव्हा कुठे काय सापडलं होतं आपल्याला. प्रियाने खूपच हुशारीने सर्व पुरावे वगैरे नष्ट केले असतील किंवा दुसरं कुठेतरी लपवून ठेवले असतील वगैरे, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. आता ती अर्जुनला बोलते की अहो, अश्विन भाऊजींना जर असं कळलं की तुम्ही त्यांच्या रूमची अशी झडती घेत आहेत वगैरे, आणि ते इथे घरात आल्यानंतर त्यांनी जर त्यांची रूम अशी अस्ताव्यस्त वगैरे जर पाहिली तर काय वाटेल त्यांना. त्यामुळे ही रूम जी आहे ती आपण आवरून ठेवायला हवी आहे. आणि असं ती अर्जुनला बोलते. पण अर्जुन तिला समजावतो की मीच ही रूम आवरून ठेवतो म्हणून. कारण आता प्रतिमा घाबरलेली असते आणि प्रतिमाला आधीचा काहीतरी प्रसंग आठवत असतो की ज्यामध्ये कुणीतरी एक व्यक्ती जो आहे तो असं जंगलामध्ये वगैरे असतो आणि तोही असं काहीतरी कोणाला तरी पेटवून देण्याचा किंवा ते पेटलेल्या लाकडाने घाबरवण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो. असा काहीतरी प्रसंग आधीचा त्या प्रतिमाला आता आठवत असतो. त्यामुळे आता प्रतिमा खूपच जास्त घाबरलेली असते, कारण तिलाही कळत नसतं की आता तन्वी स्वतःला पेटवून घेते, मी काय करू, हिला घरात घेऊ की हिला असंच सोडू वगैरे. मात्र तिला तो आधीचा प्रसंग त्यावेळेस आठवत असतो, त्यामुळे ती जास्तच घाबरलेली असते. आता हा नक्की कधीचा आणि काय प्रसंग आहे ते मात्र काही आपल्याला सांगता येणार नाही. तर आता प्रतिमा खूप घाबरलेली असते आणि ती या नागराजलाही बोलत असते की भाऊजी तिला वाचवा, ती स्वतःला जाळून घेते वगैरे. पण हिचे नाटकं मात्र इकडे सुरूच असतात आणि नागराजही आता या प्रतिमाला समजावण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो. आता ही आग मात्र वाढतच जाते आणि त्या आगीचे चटके आता तन्वीला बसायला लागलेले असतात. तर तिला हेच वाटत असतं की आपल्या ह्या नाटकांमुळे आपल्याला हे वाचवतील आणि नक्कीच घरात घेतील म्हणून. आणि शेवटी तेच होतं. तिचीही अशी अवस्था पाहून प्रतिमाला राहवत नाही. शेवटी काहीही केलं तरी ती तन्वीची आई असते. आता हे नाटक मात्र तन्वीचं सक्सेसफुल होतं. तर इकडे अश्विन व सुमन जे आहेत ते पटकन जातात व पाणी घेऊन येतात जेणेकरून ते आग विझवू शकतील म्हणून, कारण आता आग फारच जास्त वाढत चाललेली असते. आता मात्र हे सर्व पाहून प्रतिमा खूपच घाबरून गेलेली असते व तिला काही एक कळत नसतं. तर तेवढ्यातच ती बोलते की थांब, ठीक आहे, ये तू घरामध्ये म्हणून, राहा या घरामध्ये म्हणून. आता मात्र तन्वी खूपच खुश होते आणि तेवढ्यातच सुमनने व अश्विनने ती लागलेली आगही पाणी टाकून विझवलेली असते. पण तन्वी मात्र खूपच खुश झालेली असते हे सर्व ऐकून. नागराजही थोडासा खुश असतो, पण प्रतिमा मात्र खूपच अजूनही घाबरलेली असते व आपण हे काय बोलून गेलो, आपण हे काय केलं आहे ह्याचा मात्र आता तिला पश्चाताप होत असतो. तिने खरं तर हे सगळं भावनेच्या भरामध्ये तन्वीला घरात घेण्याचा निर्णय घेतलेला असतो, पण तो आपल्या अंगलट येणार आहे हे तिलाही माहीत असतं.
तन्वी आता मात्र खूपच खुश असते. ती जाऊन अश्विनला मिठीच मारते व बोलते, तू ऐकलंस का अश्विन, आईने मला घरात घेतलं आहे, आपल्याला घरात घेतलं आहे आईने. आई हेच बोलली की ठीक आहे तू ये घरामध्ये म्हणून, चल आता आपण घरामध्ये जाऊयात. तर प्रतिमा आता नाईलाजाने घरामध्ये निघून गेलेली असते. तर नागराज व सुमन हे दोघे जे आहेत ते आता अश्विनला आणि तन्वीला घेऊन घरामध्ये जात असतात. तर इकडे अर्जुन जो आहे तो तन्वीची अस्ताव्यस्त केलेली खोली आवरून ठेवत असतो, कारण त्याला हेच वाटत असतं की हे खोली आवरताना वगैरे का होईना पण त्याला तिथे सायलीचं गाठोडं वगैरे मिळू शकेल. पण सर्व खोली आवरून होते तरीही त्याला सायलीचं गाठोडं काही तिथे सापडत नाही. तिथे फक्त तन्वीचंच गाठोडं असतं. मग तो विचार करतो की जोपर्यंत मला सायलीचं गाठोडं सापडत नाही आहे तोपर्यंत मी तन्वीचं गाठोडं पण माझ्याकडेच ठेवतो, की जेणेकरून मला सायलीच्या गाठोड्यापर्यंत पोहोचायला मदत होईल म्हणून. तर इकडे आता ही जी साक्षी शिखरे आहे ती अजून जेलमध्येच असते आणि तिला 14 वर्षांची कोठडी सुनावलेली असते कोर्टाने. आता मात्र ही विचार करत बसलेली असते की ही प्रिया इतक्या लवकर कशी काय सुटली, किती हुशारीने सुटली ती, आणि कोर्टानेही तिला कसं काय सोडलं बरं. आणि मला तर 14 वर्षांची शिक्षा झालेली आहे. मी असं भिकारल्यासारखं 14 वर्ष जेलमध्ये बसून अजिबातही राहू शकत नाही आहे. आता मला काहीतरी करावंच लागेल की जेणेकरून मी इथून बाहेर पडेल म्हणून. असाच विचार ती करत असते. आता खरं तर प्रियावरही ती फार चिडलेली असते, कारण काहीही झालं तरी प्रियाही यामध्ये सामील असते. आता ही साक्षी तोच विचार करत असते की मी काय करू, आणि ती जीव देण्याचा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो की हो मी जर मेले तरच मी इथून सुटू शकेल, मी तेच करते आता, मी मरते पण कसं. आणि हाच विचार करत असताना तिचं लक्ष जातं तिथे ठेवलेल्या माठावर. त्या माठावर जी प्लेट ठेवलेली असते तिचं काही भाग जो असतो तो तुटलेला असतो आणि खूपच असा टोकदार झालेला असतो. तर आता मात्र या साक्षीच्या डोक्यात विचार येतो. ती प्लेट हातात घेते व नीट निरखून पाहते आणि त्या प्लेटची धारही चेक करते. आता तिच्या डोक्यात विचार येतो की याच धारदार प्लेटने आपण जर नस कापून घेतली तर नक्कीच आपण मरूयात, आपण आत्महत्या करूयात, हाच विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो व ती तसा प्रयत्नही करते नस कापून घेण्याचा. पण मात्र तिची हिंमतच होत नसते असा स्वतःवर हल्ला करून घेत जीव देण्याचा वगैरे. तर तोच भाग इथे दाखवलेला आहे. साक्षी खूपच घाबरलेली असते, अक्षरशः तिचे हातपाय थरथरत असतात आणि अशा अवस्थेमध्ये ती हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण ती हाताची नस कापणार तेवढ्यातच तिथे महिला पोलीस जे असतात ते येतात व धाडकन तिच्या कानाखालीच वाजवतात व ती प्लेट बाजूला फेकून देतात आणि तिला बजावतात, ही काय नाटकं चालली आहेस इथे, तुला काय वाटलं की तू स्वतःला मारून घेशील आणि सुटशील म्हणून. म्हणजे आधी तुम्ही गुन्हे करायचे, इथे यायचं आणि इथे आल्यानंतर शिक्षा नको म्हणून स्वतःला असं मारून घ्यायचा वगैरे प्रयत्न करायचा. हे असं अजिबातही चालणार नाही. इथली शिक्षा कुणालाही सुटलेली नाही आहे, तुला ती भोगावीच लागेल म्हणून. तर इकडे प्रतिमा व सुमन घरामध्ये बसलेले असतात. खरं तर प्रतिमाला खूप पश्चाताप होत असतो तिच्या निर्णयाचा. ती खूपच घाबरलेली असते की आता रविराज आल्यानंतर ती काय सांगणार आहे रविराजला म्हणून. आणि सुमनचं आणि तिचं तेच बोलणं चाललेलं असतं. तेव्हा प्रतिमा सुमनला सांगत असते की अगं मला तिला अजिबातही घरामध्ये घ्यायचं नव्हतं, पण तू पाहिलंस ना की तिने कसा जीव देण्याचा प्रयत्न केला म्हणून आपल्या घरासमोर, मग मला राहवलंच नाही गं. पण आता आणि खरं तर माझेसुद्धा तिच्याबद्दलचे मतं जे आहेत ते आता चांगले नाही आहेत. मलाही हेच वाटतं की आम्ही तिच्याशी संबंध तोडून टाकलेलेच बरे आहे म्हणून. आणि आता हे आल्यानंतर आपण काय सांगणार आहोत त्यांना की आपण का घरामध्ये घेतलं आहे तिला, आणि तिला डोळ्यासमोर पाहिल्यानंतर यांची प्रतिक्रिया काय असेल. तर हे सर्व बोलणं त्यांचं चाललेलं असतं. तर प्रतिमा खरंच खूप घाबरून गेलेली असते, पण सुमन मात्र तिला शांत करण्याचा समजावण्याचा प्रयत्न करत असते की हो वहिनी तुमचं बरोबर आहे, भाऊजी आल्यानंतर तेच काय तो सूक्ष्ममोक्ष लावतील व तेच काय तो निर्णय देतील म्हणून. असं दोघींचं बोलणं इकडे सुरू असतं. तर आता अर्जुन ते तन्वीचं गाठोडं घेऊन घरी आलेला असतो
पण पाहतो तर सायली किचनमध्ये काम करत असते. पण आता जर हे सायलीने गाठोडं पाहिलं तर मात्र आता ती अजून चिडेल आणि बोलेल की म्हणजे तिलाही कळून जाईल की अर्जुन अजूनही तिच्या आईवडिलांचा शोध घेत आहे, त्याने तो शोध थांबवलेला नाही आहे म्हणून. आणि हे सायलीला कळू नये म्हणून अर्जुन ते जे गाठोडं आहे ते लपवतो. तर तो त्याच्या शर्टमध्ये ते गाठोडं लपवतो व पटकन तिथून निघून जाण्याचा प्लॅन करतो की जेणेकरून सायलीच्या हे लक्षात येणार नाही म्हणून. आणि तो तसंच करतो. खूप घाईघाईने जो असतो ते गाठोडं लपवल्यानंतर तो जिन्यावरून जात असतो. पण तरीही त्याला असं घाईघाईने जाताना सायली पाहतेच व सायली त्याला आवाज देऊन थांबवते. अहो नक्की इतक्या घाईघाईने कुठे चालला आहात आणि काय आहे तुमच्याकडे म्हणून. पण अर्जुन काही मात्र त्याकडे लक्ष देत नाही. अर्जुन बोलतो की हो तू कॉफी ठेवली आहे ना, मी घेतो कॉफी. त्यावर सायली सांगते की आता ती कॉफी पिऊ नकाच, ती कॉफी आता थंड झालेली असेल, आता मी तुम्हाला दुसरी कॉफी घेऊन येते म्हणून. असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आता सायलीलाही असंच वाटतं की अर्जुनला खूप उशीर झाला आहे ऑफिसला जायला वगैरे, म्हणून हा एवढ्या घाई गडबडीमध्ये चालला आहे म्हणून. तर तीही मग त्याकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यासाठी कॉफी बनवण्यासाठी ती परत एकदा किचनमध्ये चालली जाते. तर इकडे सुमन आणि प्रतिमा आता रविराजची वाट पाहत बसलेली असतात. तर सुमन विचारते, वहिनी अजून भाऊजी कसे आले नाहीत? त्यावर प्रतिमा सांगते त्यांचा मेसेज आला होता की ते आता थोड्याच वेळात घरी पोहोचतील म्हणून. आणि आता या दोघीही रविराजचीच वाट पाहत बसलेली असतात. तर तेवढ्यात रविराज घरी येतो व प्रतिमाला बोलतो की प्रतिमा मला थोडं पाणी देतेस का? आता मात्र ह्या दोघी खूप घाबरलेल्या असतात आणि सुमन जी आहे ती प्रतिमाला समजावत असते की हो ठीक आहे, आता हिम्मत करून तुम्ही भाऊजींसोबत बोला, त्यांना सांगा की तन्वीने काय केलं आहे किंवा तन्वीला कसं नाईलाजामुळे घरात घ्यावं लागलं आहे म्हणून. तर प्रतिमा आता हिम्मत करून पाण्याचा ग्लास घेऊन रविराजकडे जाते, त्याला पाणी देते आणि रविराज पाणी पिल्यानंतर या दोघीही तिथे सुमन आणि प्रतिमा दोघीही तिथे अशा घाबरलेल्या अवस्थेमध्येच त्याच्यासमोर उभ्या असतात. तर आता त्यांना असं घाबरलेलं पाहून रविराजलाही कळत नसतं की नक्की काय झालं आहे म्हणून. तर तो प्रतिमाला विचारतोही की काय झालं आहे का? त्यावर प्रतिमा बोलते की नाही, काही झालं नाही आहे, पण मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे म्हणून. त्यावर रविराजला असंच वाटतं की तो गेल्यानंतर प्रतिमाची तब्येत वगैरे काही खराब झाली होती की काय, असं तो सुमनला विचारतोही. तर सुमन सांगते की नाही वहिनी एकदम ठीक आहेत, पण आम्हाला तुमच्याशी काहीतरी वेगळं बोलायचं आहे म्हणून. आणि हेच बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात तिथे तन्वी येते व ती प्रतिमाला आवाज देत असते, आई अगं तुझ्या कपाटामध्ये काहीतरी, असं ती विचारत असते. आता मात्र तन्वीला समोर पाहून हा रविराज खूपच चिडलेला असतो, खूप भडकलेला असतो. तर त्याला कळत नसतं की ही इथे कशी काय आली. मग तो विचारतो ही मुलगी इथे काय करतीये, कोणी घरात घेतलं आहे हिला, ही इथे काय करतीये. रविराज खूपच भडकलेला असतो. तर आता रविराजचं हे रूप पाहून, त्याचं हे चिडणं वगैरे पाहून प्रतिमा ही खूप जास्त घाबरून गेलेली असते. तिला काय सांगावं काय बोलावं काहीच सुचत नसतं. कारण रविराजला जर कळालं तिला प्रतिमाने घरात घेतलेलं आहे, मग मात्र रविराज प्रतिमावरही चिडला असता. आता मात्र तन्वी नेहमीप्रमाणे तिचे नाटकं करायला सुरुवात करते की बाबा तुम्ही असं काय करताय, तुम्ही कसे आहात वगैरे विचारण्याचा प्रयत्न करत असते. पण रविराज मात्र इतका जास्त तिच्यावर चिडलेला असतो. तेव्हा रविराज तिला स्पष्ट शब्दातच सांगतोस की कोण बाबा, मी काही तुझा बाबा नाही आहे, मी तुझे वडील नाही आहेत म्हणून. आम्ही तुझ्याशी असलेले सर्व काही संबंध केव्हाच तोडून टाकलेले आहेत आणि तू घरात कशी आलीस, कोणी घेतलं आहे तुला घरात, असं बोलून तो तिला जाब विचारण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता तीही काही बोलण्यास तयार नसते आणि प्रतिमा तर खूपच जास्त घाबरून गेलेली असते. तिलाही कळत नसतं की काय चाललं आहे म्हणून. आणि तितक्यात तेथे नागराज व अश्विन येतात. आता अश्विनला पाहूनही रविराज चिडूनच जातो. हे काय अश्विन, म्हणजे तूही इथेच आहेस का? मी तुला काय सांगितलं होतं की या मुलीशी माझा काही एक संबंध नाही आहे म्हणून, मला हिचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे म्हणून, तरीही तू तिला या घरामध्ये घेऊन आलास का? असं काहीसं इकडे सुरू असतं. तर इकडे आता सायलीच्या डोक्यात विचार येतो की प्रिया अशी जास्त काळ इथे दगडधोंड्यांमध्ये वगैरे राहू शकत नाही आहे. पण तितक्यात तेथे कल्पना येते, ती गार्डनमध्ये म्हणजे बागेमध्ये चाललेली असते कपडे आणण्यासाठी. तर
सायली तिला अडवते व विचारते. तर इकडे अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेला असतो आणि तो हाच विचार करत असतो की ह्या प्रियाने तिचं गाठोडं तिच्याच आश्रमामधून चोरून आणून तिच्या सासरी लपवलं आहे. मग याचाच अर्थ सायलीचं गाठोडंही तीच चोरू शकते. पण ते तिने कुठे लपवलं असेल बरं? कदाचित तिच्या माहेरी लपवलं असेल. आणि हो, रविराज काका मला नक्कीच परमिशन देईल तन्वीच्या रूमची झडती घेण्यासाठी, शोधाशोध करण्यासाठी वगैरे. मला तिकडे जायलाच हवं. तर इकडे सायली आता कल्पनाला बागेमध्ये जाण्यापासून थांबवते व विचारते, तुम्ही नक्की कुठे चालला आहात म्हणून. तेव्हा कल्पना सांगते की मी बागेत चालली आहे. आता जर कल्पनाने जर अश्विनला असं बागेमध्ये वगैरे पाहिलं तर तिला अजून वाईट वाटेल आणि असं काही होऊ नये म्हणून मग सायली तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते. कारण कल्पनाला खरंच अश्विनबद्दल खूप वाईट वाटत असतं आणि त्याला जर तन्वीमुळे असे हाल होत आहेत असं पाहिलं तर मात्र कल्पनाला अजूनच वाईट वाटेल, अजूनच त्रास होईल आणि असं काही होऊ नये असंच सायलीला वाटत असतं. म्हणून मात्र ती कल्पनाला आता बागेत जाण्यापासून अडवत असते. कल्पना मात्र बागेत जायला निघालेली असते तर सायली काहीतरी कारण काढून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते की आज गवारीची भाजी करू का, त्यामध्ये खोबरं टाकू की शेंगदाण्याचा कूट टाकू, असं करून काहीतरी थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर कल्पना तिला बोलते की अगं ठीक आहे, तुला जे हवं ते कर, ठीक आहे, मी वर जाऊन कपडे आवरते म्हणून. पण तिच्या अचानक लक्षात येतं की आपण तर गार्डनमध्ये चाललो होतो कपडे आणायला व ती परत एकदा खाली येऊन गार्डनमध्ये चालायला लागते. तर सायली तिला समजावते की कपडेच आणायचे आहेत ना, मग तुम्ही इथे बसा, तुम्ही एवढी धावपळ वगैरे काही करू नका, मी जाते आणि मी कपडे घेऊन येते तिकडनं म्हणून. तर आता सायली गार्डनकडे जायला निघालेली असते. तर इकडे रविराज खूपच भडकलेला असतो तन्वीवर व तो आता तन्वीसोबत अश्विनला पाहूनही तो खूप भडकलेला असतो व तो त्या दोघांना हेच जाब विचारत असतो की तुम्ही दोघे ह्या घरामध्ये आलाच कसं काय, कोणी घेतलं आहे तुम्हाला घरी म्हणून. व अश्विनला विचारतो की हे सर्व काय चाललं आहे म्हणून. मी तुला सांगितलं होतं ना की ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर नको आहे. त्यावर अश्विन घाबरतच बोलतो की हो काका, मी तन्वीला बोललो होतो की आपण इथे यायला नको म्हणून, पण तिने मात्र माझं काही एक ऐकलं नाही. आता तन्वी ही थोडीशी अशी घाबरलेलीच असते कारण तिला असं वाटत असतं की ती सहजासहजी यांना गुंडाळू शकेल, पण आता हे काही शक्य होत नाही आहे हे पाहून तीही थोडी घाबरलेलीच असते. तर इकडे सायली आता गार्डनमध्ये आलेली असते त्यांना पाहायला, पण पाहते तर तंबू काही तिथे नसतो आणि ते दोघेही नसतात. आता मात्र सायली विचारात पडते, म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी तर ही गाढ झोपेमध्ये होती आणि इतक्या लवकर अशी कुठे निघून गेली म्हणून. कुठे गेली असेल ती? त्यावर सायलीच्या डोक्यात अचानक विचार येतो, ही माहेरी तर गेली नसेल ना? नाही म्हणजे आता इथे त्रास देऊन झालाच आहे, आता ही माहेरी गेली असेल त्यांना त्रास देण्यासाठी म्हणून. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रविराजला कळालेलं असतं की प्रतिमानेच तन्वीला व अश्विनला घरामध्ये घेतलेला आहे म्हणून, आणि तो खूप जास्त चिडलेला असतो व प्रतिमालाच विचारत असतो की प्रतिमा, तू हे काय केलंस, कुणाला विचारून तू त्यांना घरामध्ये घेतलंस वगैरे. तर प्रतिमा सांगत असते की अहो तिने जीव देण्याचा प्रयत्न केला आणि उद्या जर आपण तिला घरातून काढून दिलं आणि बाहेर कुठे जाऊन जर तिने जीवाचं काही बरं वाईट केलं तर आपण काय करणार आहोत म्हणून. काही झालं तरी ती आपली मुलगी आहे म्हणून. तर आता इकडे सायली व अश्विन हे दोघेही आता इकडे पोहोचलेले असतात आणि आता त्यांना इतकं चिंतेमध्ये पाहून सायली विचारते की नक्की काय झालं आहे. तेव्हा सुमन सांगते की तन्वी इकडे आली होती आणि तिने असा घरासमोरच जीव देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे नाईलाजाने तिला घरात घ्यावं लागलं म्हणून. तर रविराजसोबत हा अर्जुन जो आहे तो आता तन्वीच्या खोलीची झडती घेत असतो. सायलीचं गाठोडे वगैरे कुठे मिळतं आहे का हे शोधत असतो. तर रविराज अर्जुनला सांगतो की कुठलाही सराईत गुंड असो तो पुरावा असा आपल्याच घरात नाही लपवत.